या घराला आणि या परिवाराला तू तोडतोयस. आणि हो, कोर्टाची नोटीस बहिणीला मिळालीये आणि खूप लवकर त्याचं उत्तर तुला मिळेलही. अनुदामिनी मला काय उत्तर देणार? उत्तर तर मी तिला देणार, आणि असं उत्तर देईन की आयुष्यभर ती मला कोणताच प्रश्न नाही विचारू शकणार. हा निर्णय तर माझा घेऊन झालाय. कोणत्याही परिस्थितीत हा नाही बदलणार. जे काही आम्हा दोघांमध्ये घडतंय ना, ते काहीतरी चांगल्यासाठीच घडतंय. काय काही नाही. मग कशाला आलायस? ते साहेबांनी सांगितलेलं थांबायला. त्यांना कुठेतरी जायचंय. हो तर तर तुम्ही जरा विचारा की. तू फोन करून विचार. हो ठीक आहे. आणि ऐक, काय? सरांसोबत जे काही काम असेल ना, तो त्यांनाच डिरेक्टली कॉल करून विचार. आम्हाला सांगण्याची काहीच गरज नाहीये, आणि वहिनीला सुद्धा. ठीक आहे बाईसाहेब, पण बिन काही नाही. जे काही विचारायचंय साहेबांना जाऊन विचार. बाहेर जाऊन वाट बघ किंवा आउट हाऊस मध्ये जा. हो बाईसाहेब. मी जे काही करतेय ते पूर्ण विचार करून करतेय. विचित्र का वाटतंय तुम्हाला? जेव्हा तुम्हाला परिस्थिती समजेल ना, तेव्हा तुम्हाला विचित्र नाही वाटणार. हा निर्णय तर माझा झालाय. आता कोणत्याही परिस्थितीत तो नाही बदलणार. मला माहितीये की तुम्हाला माझी काळजी वाटते, आणि देवची सुद्धा. पण तुम्ही काळजी करू नका. जे काही घडतंय ना आमच्या दोघांमध्ये, ते चांगल्यासाठीच घडतंय. मला नाही माहीत तुझ्या या निर्णयानंतर तुझ्या आयुष्यात काय होणार आहे अनुदामिनी. पुन्हा तीच नाती ज्यांना काही नाव नाही, आणि पुन्हा तीच नाती तुटण्याची भीती. भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात गरंग किती, मनात तरंग किती, निश्चळ गतू निर्मळ गतू, कांचन गतू चंचल गतू. गोड गोड गातू परी, नीलांबरातील तू परी. अनुदामिनी अनुदामिनी
घ्यायचंय तुम्हाला ते आधी तुम्ही नक्की ठरवा. मी तर एकाच वेळी खूप सारे पावलं उचलली आहेत. आता बघायचं तर हे आहे की तू माझी पावलं कशी अडवतेस. खूपच लवकर माझी लिगल नोटीस तुझ्यापर्यंत पोहोचून जाईल. डिवोर्स पेपरची नोटीस. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हांसिणी. तू लाजरी, तू बावरी, तू या धरेची ग परी. अनुदामिनी 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 अनुदामिनी. किती बरं झालं असतं जर मी तुझा निर्णय बदलू शकलो असतो. जर मी देवला समजावू शकलो असतो की तो तुम्हाला त्रास देऊन मला शिक्षा देत नाहीये, तो तर स्वतःला शिक्षा देतो. हे सगळं का होत आहे? तो तुमच्यावर खूप प्रेम करतो अनुदामिनी, खूप प्रेम. तो दिवस नक्कीच येणार जेव्हा देव तुझ्याकडे परत येणार. पण मला भीती आहे की नेहमीप्रमाणे तू त्याची वाट नाही बघावी. छोटे सो कॉल्ड साहेब, यावेळेस प्रभाकरनने त्याच्या जाळ्याला खूप घट्ट आणि भयंकर बनवलं आहे. छोटे सो कॉल्ड छोटे साहेब, यावेळेस गोष्ट फक्त जाळ्याची नाहीये, तो मग सर्वांचं आयुष्य संपून जाणार हे जाळ कापता कापता. ऐकलं असेल, माझ्यात तुझ्यात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रत्येक ठिकाणी व्याप्त आहे. यत्र तत्र सर्वत्र प्रभाकरन व्याप्त आहे. यावेळेस तुम्ही सगळे काळोखातच घेरले नाही जाणार, तर प्रकाशात सुद्धा घेरले जाणार. तुम्हाला फक्त परकेच मात नाही देणार, तुमच्या जवळचे सुद्धा मात देतील तुम्हाला. आणि तुम्ही सगळे संपणार. चंद्र टळे सूर्य टळे न टळणार प्रभाकरांची चाल.
जी चाल मी चाललोय ना त्यामध्ये तुमची बर्बादी निश्चित आहे, सुनिश्चित आहे, अटळ आहे. कारण की प्रभाकरण विनाकारण काहीच नाही करत, काहीच नाही. छोटे सुकॉल्ड छोटे साहेब, कोणी प्रेम नाही करत माझ्यावर, कोणीच नाही. आता स्वतःला कोसणं बंद कर आणि गपचूप ही औषधं खा. नाही घ्यायचेत मला. नेहमीच मला औषधे देत असतेस तू. प्लीज खा ना. दे. एक ग्लास पाणी आणखी मिळेल का? नक्कीच. हळूहळू करून सगळी नाती तुटून जातील आणि एक दिवस आईबाबांसोबत माझं नातं पण तुटून जाईल. या घराला आणि या परिवाराला तू तोडतोयस. मंगल भवन मंगलधारी. अरे वा प्रभू,
तुम्ही तर अंतर्यामी आहात, सगळं काही ओळखता मनात. या येळेला गरमागरम चहाची लय गरज होती आम्हाला. असं वाटतं ही चहा आमच्यासाठीच ठेवली आहे. हो पांडेजी, तो चहा तुमचाच आहे. वय बाईसाहेब, थँक्यू थँक्यू. अरे वा, आनंद आला. वाह, गरमागरम ग्वाड ग्वाड अद्रकवाला चहा, मजा आली. तसं हाय तर सगळं नॉर्मल. बायसाहेबांनी रोजच्या प्रमाणे मला चहा पण दिला अगदी आनंदाने. पण काल हा मनोहा दिदीचा पारा का बरं चढला होता? बोली साहेबांशी जे काम असेल ते साहेबांबरोबरच बोलायचं, आम्हाला नाही. असं वाटतंय साहेबांबरोबर काहीतरी झालंय. आता काय झालंय हे तर मला नाही माहित. तसं साहेबांबरोबर काय ना काहीतरी होतच राहतं आजकाल. कोई अक्स है टूटा या फिर शीशा, कोई अक्स है टूटा या फिर शीशा, वक्त क्या करके गुजरा है. पांडे, पांडे, होय साहेब, आलो. ठीक आहे. हो, आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझं हे काम नक्की कराल. कराल ना? बोला ना, कराल ना? दॅट्स ग्रेट. ठीक आहे. ओके, बाय.
ही घे कॉफी आणि ही तुझी शेवटची कॉफी. यानंतर तू गपचूप औषधं घेणार आहेस आणि नंतर ब्रेकफास्ट. ओके स्वीट हार्ट. आता इतकं पण नको रागावस की रागाने कॉफी पण कडू होईल. साहेब, मला कॉफी नाही बनवता येत. तोंड वर करून मोठमोठ्या गोष्टी करता येतात पण तुला कॉफी बनवता येत नाही. मी बाईसाहेबांकडून शिकून घेतो. काय बघतोस? आजपासून तूच माझ्यासाठी दररोज कॉफी बनवशील. आजपासून माझ्या ड्रायव्हरला तू कोणत्या इन्स्ट्रक्शन्स नाही देणार आणि कोणत्याही कामासाठी परमिशन. देव, मी तुमची पत्नी आहे, तर ह्या नात्याने तुमचे नोकर, तुमचे ड्रायव्हर, तुमचं घर आणि एवढंच काय, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे. म्हणूनच मी माझ्या मर्जीने कोणताही निर्णय घेऊ शकते, कारण तुमची अजून मी पत्नी आहे. पत्नी? खूपच लवकर तुला कोर्टामधून नोटीस मिळून जाईल.